नवनिर्माण सेना उरण आयोजित बबनदादा चषक 2021 हे नेत्रदीपक आपल्याला आयोजित पाहायला मिळतोय। विनंती असेल दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू पिंटू 11 खोपटा विपक्ष या ठिकाणी उल्वे 11 उल्वे। चला 12वा खेळाडू या इथे नाव सांगायचे आहेत। या दरम्यान आपण पहिला उद्घाटनीय सामना शिवशंभू खोपटे बी विपक्ष जय हनुमान सार्डे याच्यामध्ये सार्डे संघानं आपला या ठिकाणी विजयी संपादन केला। तदनंतर या ठिकाणी दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या सामन्यांचं आयोजन पाहायला मिळतोय। तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पिंटू 11 खोपटा विपक्ष उल्वे 11 उल्वे असा हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय। तर पायाचा नाणेफेकीचा कौल जिंकला येतो उल्वे संघानं। माझ्या समावेश जोडलेले समालोचक मित्र सन्माननीय सुनीलजी वर्तक सर, त्याचप्रमाणे आमच्या खोपटा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विष्णू पाटील सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी चेतन पाटील असतील आणि ज्या सामन्यांचं या ठिकाणी बँक अकाउंट अशा पद्धतीने रायटिंग करतात आमचे जितेंद्र भगत आणि कुणाल ठाकूर। तर पाहायचं या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती रंगतदार सामना। हॅलो, सार्डेचे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आम्हाला पंचांसाठी आपण मदत करायची आहे। सार्डेचे खेळाडू सन्नी या सन्नी तर पायाचा या ठिकाणी मैदानावरती सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। पिंटू 11 खोपटे विपक्ष उल्वा 11 उल्वा असा सामना पाहायला मिळतोय। तर पंचांची कामगिरी या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळेल। या ठिकाणी पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय। शक्ती आणि सार्डे संघाचा सुभाष आपल्याला विनंती आहे। सुभाषजी या चला। पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुभाष एक अनुभवी असा क्रिकेटर खेळाडू 40+ माध्यमातून खेळतोय, तरी सुद्धा या ठिकाणी या आपण स्पर्धेमध्ये बघितलं अतिशय चांगल्या प्रकारची खेळ करणारा मात्र या ठिकाणी पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय। सुभाष आणि शक्ती अशी जोडी पाहायला मिळतोय या मैदानावरती। पाच षटकांचा मात्र हा सामना पाहायला नक्कीच मिळेल। या ठिकाणी आपण पाहतो बबनदादा चषक 2021 हे नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। उन्हाचा प्रवाह हा वाढलेला आहे, परंतु खेळ क्रिकेट या क्रिकेटच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षक मायबाप आपणास विनंती करतो या ठिकाणी आपण या बबनदादा चषकाचं एक रहस्य ज्याला म्हणतात प्रेक्षक वर्ग म्हटलं तर मायबाप आणि या खेळाचा आनंद आपण घेतात। तर पाहायचं या ठिकाणी आपल्याला मैदानावर सामना पाहायला नक्कीच मिळतोय। पिंटू 11 खोपटा विपक्ष उल्वे 11 उल्वे असा सामना नाणेफेकीचा कौल उल्वे संघाने जिंकला आहे। तर एक जबरदस्त निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली। तर स्ट्राईक एंडकडे मात्र प्रदीप तर नॉन स्ट्राईकला मयूर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळतोय। तर पायाचा गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज त्याच्या हातामध्ये चेंडू दिसतोय, म्हणजे चेतन पाटील दिसतोय गोलंदाजच्या मार्कवरती। समालोचक कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करतोय तो मात्र चेतन पाटील। पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक पाहायला मिळतोय 5 षटकामध्ये। या ठिकाणी 2 षटकाचा हा पॉवर प्लेचा निर्वाळ असेल। तर पायाचा पहिला षटक घेऊन होतोय मात्र चेतन पाटील अर्ध विकेटचा मारा करतोय, तसा खुशी एंड करून मारा करतोय। या ठिकाणी खेळण्यासाठी मात्र स्ट्राईक एंडकडे उडवे संघाचा फलंदाज प्रदीप, नॉन स्ट्राईकला मयूर। पहिला चेंडू
या ठिकाणी प्रारंभ करतोय चेतन पाटील पाहायचा या ठिकाणी पिंटू 11च्या माध्यमातून पहिली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलकासा मात्र कट करतोय, फॉलोथ्रू गॅदर करतोय स्वतः गोलंदाज चेतन. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय, टप्पा अचूक पाहायला मिळतोय. 5 षटकांचा मात्र सामना असेल या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बबनदादा चषक 2021 आयोजन. दुसरा चेंडू पाहायचा या ठिकाणी हलकासा मात्र कट केलाय, मात्र या ठिकाणी पाहायचाय गॅप काढतो आणि मात्र सीमा रेषा बाहेर जातोय, खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर प्रसाद, जबरदस्त आवाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रसादच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय चेतन पाटील, ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेचा चेंडू फुटला, चेंडू पाहायचा या ठिकाणी मिड विकेट रिझल्टला चेंडू होतोय, नक्कीच गॅप काढतोय आणि मात्र सीमारेषेचा ताबा घेतोय, पुन्हा एकदा तो सीमा पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकारांना मात्र धावसंख्या चांगला आकार दिला आहे. उलवे संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या 8. या ठिकाणी माझे स्कोरर विजय भगत, जितेंद्र भगत आणि कुणाल ठाकूर अशी स्कोरिंगचं काम पाहायला मिळतोय. तर पाहायचं आहे धावसंख्या मात्र फलकावरती 8. पुन्हा एकदा चेतन, यावेळेचा चेंडू हाफ पिच चेंडू, पुन्हा एकदा गॅप करतोय पॉईंटच्या रिझल्टमध्ये आणि मात्र या ठिकाणी षटकार चौकारांची मात्र हॅट्रिक पाहायला मिळतोय, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. डीजे अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळतोय. आपण विचार केला तर फलंदाज आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय. तिन्ही चेंडू बघितले तर चेंडू शॉर्ट होते, परंतु या ठिकाणी गॅप काढूनशी मात्र तिन्ही चौकार या ठिकाणी मारलेत. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीपच्या बॅटीतून सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात ती 12च्या क्रमात. तर मात्र जोरदारमानचा प्रयत्न पाहायचा या ठिकाणी लॉंग ऑन डिझेलला चेंडू अडवतोय, चांगला बॅकिंग होत होता, परंतु या ठिकाणी एक धाव मिळतोय आणि एका धावेने संघ पोहोचतोय 13च्या घरामध्ये. आता मात्र थोडासा या चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय चेतन पाटीलनं. याच दरम्यान या शृंखलेसाठी बबनदादा चषकाच्या आयोजनामध्ये सन्माननीय श्री कमलाकर म्हात्रे उपाध्यक्ष खोपटे यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाची धनराशी आलेली आहे. धन्यवाद. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॅटला टच करून जातो आणि मात्र झेलच्या स्वरूपात बाद होतोय. पुन्हा एकदा मोठा आदरा बसतो या ठिकाणी उल्वे संघाला. वाजव डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान आमच्या या खोपटे गावाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन भागशालेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय श्री राजन पाटील साहेबांकडून सुद्धा 501 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. धन्यवाद. तदनंतर कालच झालेल्या या खोपटे गावाच्या पाणी कमिटीच्या निवडीमध्ये आमच्या खोपटे गावाचे सन्माननीय श्री महेंद्र मोरेश्वर पाटील यांची सभापती म्हणून निवड झाली आहे पाणी कमिटीमध्ये. हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत करत आहेत बबनदादा ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते. त्यांचं सहस्वागत केलं जातं, यथोचित मान सन्मान केला जातोय. नक्कीच या ठिकाणी पहिल्या मात्र षटकाची समाप्ती पाहायला मिळतोय. पहिले षटक संपलं होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते त्या उल्वे संघाच्या 1 बाद 13च्या घरामध्ये. तर पाहायचा आहे नवीन येथे गोलंदाज कौशिक एक लांब लचक धावपट्टी पाहायला मिळतोय. पाहायचा आहे कौशिक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडकडे खेळतोय, मात्र चौकारांच्या हॅट्रिक मारला. तर मात्र चेंडू पाहायचा या ठिकाणी मात्र जबरदस्त डायरीमध्ये पकडलाय, म्हणजे या ठिकाणी आपण दुसरा मात्र मोठा आदरा बसतो या ठिकाणी उल्वे संघाला.
या ठिकाणी मात्र सलाम मिळालेली जोडी फोडून काढण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी विचार केला तर चेतननी मात्र चौकारांची हॅट्रिक देऊन एक चांगला सफलता मिळवला होता, तो मात्र मयूरला. तदनंतर या ठिकाणी कौशिकनी दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती की ज्या फलंदाजांनी चौकारांची हॅट्रिक मारली तोच फलंदाज मात्र प्रदीपला बाद केला जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी पुन्हा एकदा कौशिक गोलच्या मार्गावरती सज्ज होतोय. तर खेळतो या ठिकाणी चंदन. आता मात्र एक रिव्हर्स शॉटच्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू उडवायचा होता, मात्र फाईन लेगला, परंतु नाही. चेंडूचा मात्र या ठिकाणी बाकीचं काम होतं ते किपरने केलं. धावसंख्या मात्र थांबलेली आहे फक्त 13च्या घरामध्ये. कौशिक गोलच्या मार्गावरती सज्ज होतोय. बँडेटी पॉवरचं दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळेचा चेंडू अचूक प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय, ज्याला ग्लॅन्स प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो, उंची देणारा चेंडू, आणि तो चेंडू मात्र कौशिकच्या हातातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. आतापर्यंत कौशिकने मात्र चेंडू टाकले 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली झेलच्या स्वरूपात. तोच मात्र कौशिक सध्याच्या स्थितीला या ठिकाणी आता पाहायचं. या ठिकाणी झेल दिसतो, झेल खाली मात्र राज घेतो आणि कुठलीही चूक न करता मात्र या ठिकाणी झेलच्या स्वरूपात बाल होतोय. या ठिकाणी फलंदाज येतो चंदन. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. या ठिकाणी मनोरंजन आपल्याला पाहायला मिळतोय डीजेच्या माध्यमातून. डीजे प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं मनोरंजन पाहायला मिळतोय. या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये या स्पर्धा पाहायला मिळतात. खरं तर या बबनदादावरती असणारं प्रेम आणि या प्रेमाच्या खातिर मात्र या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाहायचं या ठिकाणी आताचा मात्र चेंडू खालच्या पट्टीचा चेंडू असा वाटला होता, हा चेंडू दिशाहीन होईल, परंतु नाही. शक्तीने मात्र हा पंच हा मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. आतापर्यंत चेंडू टाकलेत 5, त्याच्यामध्ये 2 सफलता तर 3 चेंडू डॉट अशा प्रकारचा मात्र या ठिकाणी हा चेंडू मात्र टाकला शेवटचा तर नक्कीच हा मिडल ओव्हर षटक होईल. परंतु पाहायचं आहे ही नीती आहे आणि नीती कोणाला सोडत नाही. परंतु कौशिकच्या हातामध्ये शेवटचा चेंडू आहे तर खेळण्यासाठी मात्र स्ट्राईक एंडकडे फलंदाज येतो सचिन. उल्वे संघाचा सचिन काय करतो पाहायचा. या ठिकाणी नक्कीच ध्येय असेल कौशिकचं आणि या ठिकाणी चांगला ध्येय होता, परंतु या ठिकाणी हलकासा मात्र कट करताय. लॉंग ऑनला कट केलाय. एक क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतोय, परंतु नाही. या ठिकाणी चोरून मात्र 2 धावा काढतात. फेकी खराब पाहायला मिळतोय. तिसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी नाही. 2 धावा येतात मात्र कौशिकच्या या गोलंदाजीतून. धावसंख्या मात्र या ठिकाणी 2 वाढली. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या 15. या ठिकाणी कौशिकनी षटक टाकले, याच्यामध्ये 2 सफलता मिळून 2 धावा दिल्या. अशा प्रकारचा हा चांगला प्रगतीपथावर असलेला मात्र षटक. या षटकाच्या माध्यमातून 2 षटकं संपली येतात. धावसंख्या मात्र 3 बाद 15च्या घरामध्ये. जलपाण्याची व्यवस्था करायची आहे मित्रांनो. या ठिकाणी ऊन वाढलेलं आहे. या दरम्यान ज्यांची कालच नियुक्ती आली पाणी कमिटी सभापती सन्माननीय महेंद्र मोरेश्वर पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 501 रुपयाची सदिच्छा भेट आलेली आहे, देणगी आलेली आहे. तर बबनदादा चषकाच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार. तर याच दरम्यान आमच्या स्कूल कमिटीचे चेअरमन सन्माननीय राजन पाटील आपलं मनोगत व्यक्त करतात. या ठिकाणी बबनदादा यांच्यावरती असणारं प्रेम या सामन्याच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करतात. पाहायचं या ठिकाणी या येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण यांच्या माध्यमातून बबनदादा चषक 2021 या येथे आमचे सर्वांचे लाडके बबन ठाकूर यांच्या निमंत्रणाला मान देऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आणि खरं म्हणजे हे मित्रप्रेम म्हणून वेलात वेल काढून सर्वजण आपण इथे आलेलो आहोत. आणि खूप छान असं आयोजन आणि नियोजन यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या सर्व टीमला या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच या माध्यमातून बबनदादा यांना शुभेच्छा देतो की यापुढे सुद्धा आपण निवडणूक असेल, आणखी उंच भरारी असेल आणि त्या माध्यमातून आमची काही मदत लागत असेल तर निश्चितच निवडणुकी सुद्धा आम्ही आपल्याला सहकार्य करू अशी मी आशा देतो तुम्हाला. आणि खूपच आयोजन आहे आणि त्यांचे सर्व इथे
आयोजक आहेत त्या आयोजकांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि मला इथं निमंत्रण बोलत केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद राजनजी पाटील. आपण आपल्या अमोक वाणीनं आपलं मनोगत व्यक्त केलं. खरं तर बबनदादावर असलेलं हे सर्वांचं प्रेम नक्कीच बबनदादा म्हटला तर मगाशी सांगितलं की 24 गावामध्ये त्यांचं प्रेम आहे आणि खरोखरच या क्रिकेटच्या माध्यमातून हा बबनदादांची असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळचा चेंडू खालच्या पट्टीतला चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टोमोरचा चेंडू असल्याकारणाने मात्र मारता येत नाही. फलंदाज सचिनला धावसंख्या मात्र थांबली आहे. धावसंख्या आहे ती जितू 16च्या घरामध्ये. पुन्हा एकदा नितेश गोलंच्या मार्कवरती नितेश म्हटला तर एक जबरदस्त आपण बघितला मागच्या 40+ सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज म्हणून LED टीव्ही घेतली होती तोच मात्र नितेश काय करतोय पाहायचा ओव्हर विकेटचा मारा करतोय. यावेळेचा चेंडू हलकासा मात्र चेंडू कट करतोय. शॉर्ट पॉईंटला चेंडूवरती क्षेत्ररक्षक उचलतोय वासुदेव. तेव्हापर्यंत मात्र या ठिकाणी धाव मिळतोय संघाला. उल्वे संघाला संघ पूर्ण पोहोचतोय 17च्या घरामध्ये. थोडंसं या ठिकाणी नाजूक अवस्था पाहायला मिळते उल्वे संघाची. पहिल्या मात्र षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक मारल्यानंतर या ठिकाणी रोखून धरले ते गोलंदाज कौशिकनं पण तितका ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळतो या ठिकाणी. नितेश या ठिकाणी शॉट स्क्वेअर लेगला मात्र झेल मिळतोय. कुठलीही चूक न करता मात्र पुन्हा एकदा बाद होतोय फलंदाज. मात्र या ठिकाणी जातोय तो नयन बाद होतोय डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या आयोजनाच्या माध्यमातून मान्यवरांची या ठिकाणी मांदी आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्यांचे सर्व सत्यवानजी भगत असतील, या ठिकाणी सन्माननीय निशांत बाळा गायकवाड असतील, गजानन राणेसाहेब असतील आणि दीपकजी पाटील असतील पिरकोन गावचे विभाग अध्यक्ष यांचं मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतो. या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण आयोजित बबनदादा चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचं आहे. जबरदस्त फॉलोथ्रूमध्ये गॅदर करतोय स्वतः गोलंदाज नितेश. म्हणजे हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय या मैदानावरती. चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय खोपट्याच्या माध्यमातून. पाहायचा या फुटटॉस चेंडू मात्र फुटटॉस चेंडूचा खरपूर समाचार घेतोय का पाहायचा. या ठिकाणी सर्कलच्या बाहेर जाते चेंडू उचलतोय. मिडॉलला चेंडू उचलतोय प्रसाद. एकच धाव मिळतोय संघाला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते ती मात्र या ठिकाणी फलंदाजाला. आणि धाव संख्या एकनी वाढली. धावसंख्या पुन्हा होतोय 18च्या घरामध्ये. षटकाची मात्र या ठिकाणी पुन्हा समाप्ती होतोय. म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकाची मात्र समाप्ती झालेली आहे. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात ते जितू किती बाद 4 बाद 18. म्हणजे चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पिट्टू 11 खोपटे यांच्या माध्यमातून. अप्रतिम असं या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाचा विचार केला तर बलाढ्य संघ पाहायला मिळतात. खोपटा असेल पिट्टू फक्त नावामध्ये बदल होतोय बाळासाहेब. या ठिकाणी नाव दिलं परंतु खेळाडू मात्र या ठिकाणी सर्वांना माहित आहे की चांगले खेळाडू आहेत. या ठिकाणी राज पाहतोय, चेतन असेल, नितेश असेल, या ठिकाणी क्षितिज असेल, म्हणजे अनेक खेळाडू या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळतात खोपट्याच्या माध्यमातून. फक्त नाव चेंज झालंय परंतु मित्रांनो या ठिकाणी खेळाडू तेच आहेत. परंतु या ठिकाणी त्याच्या जोडीला असलेला मात्र संघ तितक्या ताकदीचा संघ पाहायला मिळते ओल्वा 11 ओल्वा यांच्या माध्यमातून. तर पाहायचं या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे खेळतोय मात्र फलंदाज आहे तो सचिन. धावसंख्या मात्र या ठिकाणी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमचे संदीप वास्कर असतील. आम्ही नेहमीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅटिंग करत असतो. परंतु या ठिकाणी किरण दलवी या ठिकाणी या पीटीसी लाईव्हचं काम पाहतात. त्याची सर्व टीमला मी शुभेच्छा देतोय. असुराम घरत या ठिकाणी. दरम्यान या वेळेचा चेंडू पाहायचा आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑफला प्रयत्न केलाय. तितक्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गॅदर करतोय राज आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली ती उल्वे संघाला. खास करून फलंदाज येतो मात्र या ठिकाणी सचिनला. तर या ठिकाणी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आपल्याला थेट प्रक्षेपण म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय घर बसल्या या ठिकाणी बबनदादाच्या माध्यमातून. म्हणजे उन्हाचा जो झोक आहे तो या ठिकाणी न घेता चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी घर बसल्या या ठिकाणी मॅचचा आस्वाद पाहायला मिळतोय बबनदादाच्या माध्यमातून. या ठिकाणी खोपट्यामध्ये पहिलीच या ठिकाणी लाईव्ह आपल्या स्पर्धा पाहायला मिळतोय. जरी क्रिकेटची वेळ गेली असली निघून तर या ठिकाणी क्रिकेटवरती असणारं प्रेम या रसिक प्रेक्षकांच्या या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर डावखुरा फलंदाज उल्वे संघाचा मात्र खेळतोय किरण. गोलच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा चेतन. त्या चेतनने पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक दिली होती चौकारांची. परंतु पाहायचं या ठिकाणी आत्ताचा चेंडू मात्र असा वाटलाच नक्की या ठिकाणी पंचांनी मात्र हा चेंडू शक्तीने मात्र हेरला. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपसा डोक्यावरून गेला आणि हा उंची असल्या कारणाने मात्र पंचांनी हा चेंडू या ठिकाणी
वाईट करार दिलाय. एक अवांतर धाव मिळतोय आणि अवांतर धावेनं संघाची धावसंख्येमध्ये भरती होते. धावसंख्या 19च्या घरामध्ये पोहोचली येतोय. खरं तर या ठिकाणी बबनदादा यांच्यावरती नेहमीच आम्ही म्हणतो की प्रेम आहे सगळ्यांचं या ठिकाणी, आणि या प्रेमाखातर क्रिकेटची जरी वेळ निघून गेली असली, उन्हाचा जरी तडका असला तरी ह्या स्पर्धेला आपण पाहतो चांगले मान्यवर पाहायला मिळतात. त्याचा मात्र चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा मिस करतोय चेतननी. मात्र हा चेंडू जबरदस्त इन्सिंग केला म्हणतात अशा प्रकारचा चेंडू, थोडासा उंची देणारा चेंडू. फलंदाजाला काही डावखुरे समजलं नाही किरणला, परंतु या ठिकाणी चेंडू येतो निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त 20च्या घरामध्ये. राऊंड विकेटचा मारा पाहायला मिळतो चेतनचा. यावेळेचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू पाहायला नक्कीच मिळतोय. शॉर्ट पॉइंटला चेंडू होतोय, एकच धाव मिळतोय ती मात्र फलंदाजाला. फलंदाज येतो किरण आणि या ठिकाणी एका धावेने संघ पुन्हा पोहोचतो 21च्या घरामध्ये. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी मित्रांनो खरं सांगायचं तर आतापर्यंत 3 ओव्हर संपल्यात, 18 चेंडूचा खेळ संपलाय. या ठिकाणी चेतनचं मात्र आतापर्यंत चेंडू संपले आहेत ते 3 चेंडू संपलेत. म्हणजे या ठिकाणी जी हाणामारीची षटकं असतात ती मात्र आलेली आहेत आणि त्याचा मात्र या ठिकाणी आपण फायदा घ्यायला पाहिजे. किरण आणि मात्र या ठिकाणी असलेला सचिन. तर पाहायचा सचिनचे नक्कीच इरादे असतील स्पष्ट करायचे मोठे पटक्यांचे, परंतु तितक्या ताकदीचा गोलंदाज चेतन पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी नक्कीच हा चेंडू होता, हा चेंडू असं वाटला होता हा चेंडू बाहेर जाईल परंतु नाही, पंचांनी मात्र हा चेंडू हेरला आणि हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय चेतनच्या माध्यमातून. तर धावसंख्या मात्र पूर्णपणे थांबवली, स्टॉप केली ती या ठिकाणी पिट्टू 11च्या गोलंदाजाला चेतननं. अतिशय सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. इनस्विंग ज्याला चेंडू म्हणतात, आउटस्विंग आणि इनस्विंग अशा प्रकारचा हा उंची देणारा चेंडू नक्कीच चेतनच्या हातातून पाहायला मिळतोय. चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय ती चेतनची. तर मात्र या ठिकाणी फुलटा चेंडू होता परंतु या ठिकाणी नक्कीच हा चेंडू पाहायचा या ठिकाणी पंच नक्कीच हेरतात आणि हा चेंडू मात्र जातोय वाईटच्या पद्धतीने पंचांनी करार दिलाय. हा अवांतर धाव मिळतोय आणि अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येला एक आकार मिळतोय. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 22. 5 षटकांचा मात्र या ठिकाणी सामना असल्या कारणाने मात्र पहिल्या मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये आपण विचार केला धावसंख्या दिल्या होत्या त्या 15 दिल्या होत्या 2 मॅन्डेटरी पॉवर मध्ये, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये 2. आता मात्र या ठिकाणी पाहायचं आहे पुन्हा एकदा चेंडूची खेळी होतोय. या ठिकाणी षटक संपले येतोय म्हणजे या ठिकाणी 4 षटकं संपली येतात, 2 षटकं चेतन संपली येतात. तर या ठिकाणी धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 22च्या घरामध्ये. विकेट झालेत ते 4 विकेट झालेत. मी सचिनने आतापर्यंत 10 चेंडू खेळले त्याच्यामध्ये धावा काढल्या त्या तब्बल फक्त आणि फक्त 5च्या. या धावसंख्येने मात्र टोटल धावसंख्या उलवे सगळ्या धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या 22. 4 बाद 22. तर पाहायचं अंतिम षटक असेल, अंतिम षटकासाठी कोणाची निवड करतात पाहायचं या ठिकाणी पिट्टू 11 संघाच्या. मात्र संघ नाही कोणाला निवडतो पाहायचं या ठिकाणी. नयनच्या हातामध्ये चेंडू दिसतोय म्हणजे पूर्णपणे विश्वास नयनवरती आहे. शेवटचा हाणामारीचं षटक, ज्या हाणामारीच्या षटकामध्ये काय करतात दोन्ही फलंदाज उलवे संघाचे. मग स्ट्राईक एंडकडे आहे तो मात्र ज्यांनी 10 चेंडूमध्ये 5 धावा काढल्या तो मात्र सचिन आणि त्याच्या जोडीला येतो मात्र किरण. डावखुरा फलंदाज किरण काय करतो पाहायचं आहे. अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. गोलच्या मार्कवरती येतोय नयन, तसा खुशी एंड करून मारा करतो या ठिकाणी. सुसज्ज आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडी हवेची मात्र या ठिकाणी साथ मिळालेली आहे ती मात्र गोलंदाजाला नक्कीच प्रयत्न असणार नयनचं. आतापर्यंत आपण बघितलं चेतननी मात्र 2 षटकं टाकली, त्याच्यानंतर मात्र कौशिकने 1 षटक टाकलं, त्यानंतर मात्र नितशनी षटक टाकलं आणि अशा तऱ्हेने मात्र आता येतो नयन. यावेळेचा चेंडू हलकासा मात्र कट करता होता परंतु नाही या ठिकाणी बॅट पॅडचा संपर्क होतोय. नयनचा मात्र पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी नयनसाठी सुवर्ण संधी आहे की प्रत्येक विकेटसाठी ऋषिकेश यांच्याकडून नयनसाठी मात्र 100 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा नयन डावखुरा गोलंदाज फुलटॉस चेंडूचा मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेता येतो का पाहायचा. या ठिकाणी मात्र चेंडू टोलवलाय, मिड विकेटला चेंडू टोललाय. चेतन चेंडू अडवते परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेने मात्र या ठिकाणी चेंडू येतो नयनच्या हातामध्ये. धावसंख्या मात्र 2 ने वाढतो. धावसंख्या मात्र कुणाल 24च्या घरामध्ये. याच दरम्यान सन्माननीय कृष्णा पाटील आमचे खोपटे गावाचे समालोचक
एक जबरदस्त नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय बीजेपीच्या माध्यमातून. बीजेपी अध्यक्ष सन्माननीय कृष्णा पाटील आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. बबन दादा यांचं असणारं प्रेम आपल्यावरती सावळ येतोय. आता मात्र या ठिकाणी फुटता चेंडू पाहायला मिळतोय. तर पंचांनी नक्कीच हा नो घोषित केलाय. खूपसा उंची असलेला मात्र हा चेंडू नो घोषित करतोय. एक अवांत धाव मिळतोय, अवांत चेंडू मिळतोय, म्हणजे एक सुवर्ण संधी. त्याला मुक्त फटका बसतात अशा प्रकारची एक संधी मिळते, ती मात्र ओलवे संघाला फ्री हिटच्या माध्यमातून. या दरम्यान एक शुभेच्छा आली बबनदादा यांच्या स्पर्धेला. आमचे रायगड समालोचक अमितजी म्हात्रे यांच्याकडून. तर पाहायचं या ठिकाणी हा झेल दिसतोय. या ठिकाणी झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक आणि मात्र झेल घ्यायचा प्रयत्न होत नाही. या ठिकाणी 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. हा झेल घ्यायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी तसं काही चित्र दिसत नाही आणि मात्र या 2 धावा मिळतात त्या फलंदाज किरणला. तर या ठिकाणी मात्र 2 धावे संघ पुन्हा पोहोचतोय ते 27च्या घरामध्ये. नयनला मात्र या ठिकाणी शेवटचा षटक दिला होता. त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळतोय, कारण हाणामारी षटक असल्या कारणानं मात्र अजूनपर्यंत काही मोठे फटके मारत नाही. तेव्हापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती नयनची. डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड वरती विकेटचा मारा करतो. आता मात्र पाहायचं पुन्हा एकदा झेलच्या खाली दिसतोय राज दिसतोय आणि मात्र पुन्हा एकदा बाद होतो. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय किरण. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी आपण विचार केला तर षटक संपली आहे ती 4 आणि उर्वरित मात्र षटक आहे तो नयनचा. नयनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण हाणामार षटक आहे नयनच्या हातामध्ये. एक वाईट नसतं तर नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी झाली असती. म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये विष्णू पाटील विचार केला तर या ठिकाणी या मैदानावरती गोलंदाजीचा भार हा चांगला ठरतोय. आतापर्यंत बघितलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. जरी या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक मारली असली तरी मात्र या ठिकाणी 13 धावा दिल्या होत्या मॅग्नेटिक पॉवरच्या चेतननं. तदनंतर या ठिकाणी कौशिकने मात्र फक्त 2 धावा दिल्या. तदनंतर नितेशने मात्र या ठिकाणी 3 धावा दिल्या आणि मात्र चेतननी ह्या षटकामध्ये 4 धावा. तर पाहायचा आहे शेवटचं मात्र या ठिकाणी षटक पाहायला मिळतोय. त्या षटकामध्ये उरुज चेंडूची फेकी करतोय तो मात्र नयन. यावेळचा चेंडू जोरदार मारतोय, पाहायचा आहे लॉंग ऑफला मारतो. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतोय. राज एकच धाव मिळतोय. एका धाव समाधान मानावरती लागते. फेकी येतोय मात्र किपरच्या ग्लोव्ज मध्ये. एका धावेनं संघ पुन्हा पोहोचला होता तो 28च्या घरामध्ये. या ठिकाणी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा बघतो. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बबनदादा चषक 2021चं आयोजन खोपट्यामधलं एकमेव आयोजन पाहायला मिळतोय. या वेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. या ठिकाणी पुन्हा ऑफस्टंपच्या डोक्यावर चेंडू होतोय आणि या ठिकाणी षटकाची मात्र समाप्ती होतोय. पंच इशारा करतात की हा षटक संपला होतोय. म्हणजे 5 षटकं संपली जातात आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या ओलवे संघाच्या 5 बाद 28 आणि 29 धावांचं मात्र या ठिकाणी विजय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हटलं तर या स्पर्धेला जी मान्यवरांची मांदी लागतो आणि या दरम्यान सन्माननीय मुकेश राजाराम घरत उपशाखा प्रमुख अध्यक्ष पिरकोण यांचे या ठिकाणी उपस्थित आहे. मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. तर बबनदादा आपल्याला विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. हे आपल्यावरती असणारं प्रेम या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो या ठिकाणी षटकांची मात्र 5 षटकांची मात्र समाप्ती आहे. धावसंख्या मात्र 28 आणि 29 धावांचं या ठिकाणी विजय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ते विजय उद्दिष्ट पार कशा प्रकारे करतात ते खोपटे संघ पाहायचंय. या ठिकाणी मी उरण रायगड समालोचक मित्र श्री आसुराम घरत आपणास या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल बबनदादा यांच्या वतीनं यांना मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढील या सामन्यांचं धावतं वर्तन आमचे विद्यमान खोपटा असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू पाटील आपणास विनंती करतो की आपण पुढील या सामन्यांचं धावतं समालोचन करावं. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद आश्रम घरात. या ठिकाणी पूर्वार्ध संपतोय, उत्तरार्धाला सुरुवात होईल. तत्पूर्वी नक्कीच सांगू इच्छितोय बबनदादा चषकाच्या आयोजनामध्ये आपल्या कोपटे गावातील सन्मान्य श्री सत्यवान भगत या सामन्याच्या उद्घाटक मूर्ती आणि यांच्या निमंत्रणाला मान देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेना अध्यक्ष सन्मान्य श्री गजानन राणे साहेब तसेच सन्मान्य श्री निशांत बाला गायकवाड कार्याध्यक्ष नाविक सेना कामगार मित्र
मुंबईवरून निघालेले 5 मिनिटात आता मात्र या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सत्यवान भगत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी मोठी मांदियारी या 2 दिवसांमध्ये पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल. एकूण काय तर सत्यवान भगत साहेबांचा असणार बबन ठाकूर म्हणजेच बांधपाडा अध्यक्ष बबनदादा ठाकूर यांच्यावर असणारं प्रेम या ठिकाणी दिसून येतोय. अतिशय चांगलं नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फेडल असं मात्र या ठिकाणी आयोजन या भव्य आणि दिव्य या मैदानावर पाहायला मिळतोय. सामना सुरू आहे. या ठिकाणी नयन ठाकूर यांना बक्षीस आलेलं आहे. ऋषिकेश यांच्याकडून विकेटचं बक्षीस आहे. एक सफलता मिळवली होती आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिळवलं. ते नयन ठाकूर यांना 100 रुपयाचं पारितोषिक सामना संपल्यानंतर देण्यात येईल. तत्पूर्वी आमच्या खोपटे गावाचे भारतीय जनता पार्टी खोपटा गाव अध्यक्ष सन्मान्य श्री कृष्णा पाटील यांचं आगमन झालेलं त्यांचं आम्ही या शृंखलेच्या माध्यमातून बबनदादा चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. नक्कीच कृष्णा पाटील साहेबांना विनंती करतो आपण समोर या. त्याचप्रमाणे आपल्या खोपटा पाणी कमिटीचे माजी सभापती सन्मान्य श्री राजेंद्र म्हात्रे यांचं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. या ठिकाणी स्वागत करतो राजेंद्र म्हात्रे खोपटा पाणी कमिटीचे माजी सभापती. या ठिकाणी कृष्णा पाटील यांचं स्वागत केलं जाईल. निलेश पाटील यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते कृष्णा पाटील यांना माईचे उपदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या सामन्यांची आठवण मनामध्ये आपल्या मनामध्ये चिरंतन टिकून राहावी यासाठी सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्मान्य श्री कृष्णा पाटील साहेब तदनंतर खोपटा पाणी कमिटीचे माजी सभापती सन्मान्य श्री राजेंद्र पंढरीनाथ म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत केलं जातोय. विनंती असेल व्यासपीठासमोर या. निलेश पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते राजेंद्र म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना राजेंद्र म्हात्रे यांना मायेचे उपदार शॉल मांगल्याचं प्रतीक श्रीफल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. राजेंद्र म्हात्रे पाणी माजी पाणी कमिटी सभापती. अतिशय चांगलं भव्य आणि दिव्य असं आयोजन आणि सामन्याचा दुसरा या शृंखलेचा दुसरा सामना आहे मात्र खोपटा पिंटू 11 खोपटा बनाम उल्वे दरम्यान आणि या सामन्यामध्ये उल्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 28 धावा मारले म्हणजे 29 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवले खोपटा संघासमोर आणि ते उद्दिष्ट पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात राज आणि हर्षद. पहिला चेंडू अतिशय सुरेख स्लो पद्धतीने चेंडू टाकला. सन्मानजनक खेळून काढण्यास भाग पडले. सन्मान देतोय चेंडूला राज म्हात्रे खोपटा संघाचा मातब्बर फलंदाज ज्याला संबोधलं जाते असं मात्र राज म्हात्रे पहिल्या चेंडूला सन्मान देतोय. कोणतीही धाव नाही कोणतंही नुकसान नाही. सुस्थितीमध्ये दोन्ही संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पांगवलेलं दिसतंय कारण आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये फक्त सीमारेषेवर तैनात असणार आहे. 30 यार्ड सर्कलचा निर्बंध आणि पहिला मॅन्डेटरी पॉवरचा पहिला षटक मयूर टाकला चेंडू आता मात्र चांगला फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जिथं 1 धाव होती तिथं 2 धावेमध्ये रूपांतर. इथं बघा क्षेत्ररक्षक अतिशय
संत गतीने चेंडू अडवतोय, संत गतीने चेंडू फेकतोय. त्याचा मात्र फायदा दोन्ही फलंदाज उठवतात. जिथं एक धाव तिथं 2 धावांमध्ये रूपांतर केलं जातोय. 29 धावांचं माफकसह विजय उद्दिष्ट 5 षटकांमध्ये असताना मात्र दुसऱ्या चेंडूवर 2 धावा खातं खोलतोय राज. आता मात्र चांगला फटका, स्क्वेअर लेगच्या चेंडू भिडकावला, चेंडू जाईल 1 बाउन्स, चौकार. डीजे मास्टर अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू चौकार. आता मात्र जोरदार मोठा फटका मारायचा होता राजला, पण आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुंदर चेंडू, एक उचली घेणारा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या चेंडूवर गोलंदाजी मयूरची, कारण पहिलं चौकार बसल्यानंतर परत आपल्या गोलंदाजीमध्ये परत येतोय, चांगला चेंडू फेकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा मयूर आपल्या गोलंदाजच्या मार्कवर सज्ज असणारे राज मात्र खेळण्यासाठी सज्ज. चेंडू टाकला जातो, चेंडू भिडकावला, एक मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल असणार आहे, चांगला झेल घेतला जातोय. राज मात्रे बॅक टू पॅव्हलियन. नक्कीच राज मात्रे बाजवून तंबूमध्ये परततोय, नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय क्षितिज मात्रे. राज मात्रे यांचा छोटे बंधू असणार आहे, अतिशय चांगला मातबर असा फलंदाज खुपट्या संघाचा. परंतु मात्र आता पाहिलं गेलं तर स्ट्राईकला उभा असणार आहे तर मात्र हर्षद. मयूर अतिशय चांगली गोलंदाजी, एक जरी चौकार मारला गेला असला तर राजमात्रे सारखा मोठा मासा गळाला लावताना दिसतोय आणि चांगली सफलता मिळवताना दिसतोय आपल्या उल्वे संघासाठी. 29 धावांचं माफक आव्हान असलं तरी मात्र मित्रांनो प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न जर आपले स्वच्छ आणि चिकाटी असेल मनामध्ये तर नक्कीच जीत मिलो किंवा हार मिलो, परंतु त्यामधून मिळणारा जो अनुभव आहे ना तो मात्र मातब्बर असणार आहे. अनुभव आयुष्याला लागणार आहे. मात्र डीजे मास्टर डीजे मास्टर अतिशय सुरेख या ठिकाणी डीजे वाजवला जातोय प्रसाद पाटीलच्या माध्यमातून, गोट्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी मात्र धावसंख्या उभारली गेली 12. एक चौकार आणि एक षटकारच्या 12 धावसंख्या धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर घेऊन नवीन गोलंदाज येतोय चंदन. या ठिकाणी आमचे बीजेपीचे अध्यक्ष, खोपटा अध्यक्ष सन्माननीय श्री कृष्णन पाटील यांच्याकडून या सामन्यांसाठी शृंखलेसाठी 521 अशी देणगी येते. धन्यवाद. आता मात्र चांगला चेंडू फेकला जातोय, सन्मानजनक खेळतोय, एक धाव पळून काढतोय क्षितिज. मात्र खातं खोलतोय आपल्या 1 धावाने संघ पोहोचतोय 1 बाद 13च्या घरात. या ठिकाणी धाव संख्या धाव फलकावर लागली गेली आता मात्र 13. नक्कीच दुसरा चेंडू असणार आहे चंदनचा. खेळतोय हर्षद, षटकार मारला ज्यांनी तोच. आता ते पुन्हा एकदा चांगला ब्लॉकल चेंडू टाकला जातोय, 1 धाव पळून काढली जाते, दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न नाही. याच दरम्यान या सामन्यांचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री गजानन राणे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष
त्याचप्रमाणे सन्मान्य श्री निशांत बाला गायकवाड कार्याध्यक्ष नाविक सेना कामगार मित्र यांचा आगमन या व्यासपीठावर होते शृंखलेच्या माध्यमातून नक्कीच सर स्वागत केलं जाईल। या ठिकाणी सुंदर गोलंदाजी परंतु दिशाहीन चेंडू फेकला जातोय। अवांतर धावसंख्येची संघाची धावसंख्या होते मात्र 15। नक्कीच या ठिकाणी सन्माननीय आदरणीय गजानन राणे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष त्याचप्रमाणे सन्माननीय श्री निशांत बाला गायकवाड साहेब कार्याध्यक्ष नाविक सेना कामगार मित्र या बबनदादा चषकाच्या माध्यमातून सत्यवान भाईंच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी या शृंखलेसाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत केलं जातोय। बबनदादा चषक 2021 या भव्य आणि दिव्य अशा आयोजनामध्ये आपल्या सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून मनापासून आभार मानतो। आपण या ठिकाणी आलात कोण कोण नक्कीच पाहुण्यांचं स्वागत केलं जातोय। याच दरम्यान अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते। या ठिकाणी क्षितिज मात्र काय बहरदार फलंदाजी करतोय। या ठिकाणी चौकार मारला गेला तर परंतु नाही चेंडू अडला जातोय परंतु 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात। तिसरी धावचा प्रयत्न कॉल केला होता क्षितिज मात्र यांनी परंतु नकार देतोय हर्षद कारण आता धावसंख्या फक्त 29 उभारायच्या होत्या। धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या 27 म्हणजे फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे। दुसरा षटक सुद्धा संपलं जातोय। दुसऱ्या षटकामध्ये मात्र अतिशय चांगली म्हणजे धावसंख्येची लयलूट केली गेली खोपटा संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून। चौकार मारला गेलाय षटकार मारला गेलाय आणि मात्र असे या षटकामध्ये एकूण तब्बल 15 धावसंख्या उभारली गेली। पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 15 धावसंख्या उभारायच्या होत्या। विजयाचं उद्दिष्ट होतं फक्त आणि फक्त 29 धावांचं। असं असताना मात्र खोपटा संघाने अतिशय चांगली मातब्बर फलंदाजी करत असताना धावांची लयलूट केली दोन्ही षटकांमध्ये आणि तब्बल 27 धावांवर आता मात्र खोपटा संघाची धावसंख्या येऊन ठेवली। फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे। उल्वे संघाला नक्कीच मी म्हणेन मित्रांनो प्रयत्न करायला पाहिजे। धावसंख्या कितीही कमी असू द्या परंतु सामना सोडायला नव्हता पाहिजे। अतिशय चांगला सामना आपल्या भेटीला आला असता जर चांगले प्रयत्न केले तर परंतु नाही। या ठिकाणी चांगला फटका मारा स्केरलेकच्या दिशेने हर्षदच्या बॅटीतून निघालेला हा चौकार विजयी होतोय खोपटा संघ। दोन्ही संघाचे या सामन्यामध्ये सहभाग केल्याबद्दल आभार मानतो। उल्वा संघाचे सुद्धा आभार आणि खोपटा संघाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा। सार्डे संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी कारण साखळी सामने आहेत। त्वरित आपला सार्डे आणि खोपटा या दरम्यान हा सामना होणार आहे। या ठिकाणी याच दरम्यान या बबनदादा चषकाच्या शृंखलेच्या आयोजनामध्ये सन्माननीय आदरणीय नयन ठाकूर याला 100 रुपये पारितोषिक आहे विकेटसाठी। या ठिकाणी नक्कीच या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्याने सुरुवातीला गोलंदाजीमध्ये आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 2